ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगाचलाचे वर्णन भाग पहिला. ओव्या आहेत 54 ते 57. भगवंतांनी तिसऱ्या श्लोकात सांगितले की योगप्राप्तीची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्म हे साधन आहे, तर योगारूढ झाल्यानंतर ती अवस्था टिकून राहण्यासाठी शांती हे साधन आहे. याचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेवांनी योगावर पर्वताचं रूपक केलं आहे. तो भाग आता पाहूया. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था, तरी सोपाना या कर्मपथा चुका जणी. अर्जुना, आता योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोचायचं असेल त्याने या कर्ममार्गरूपी पायऱ्या चुकू नये. येणे यमनियमांचे तळवटे, रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे आडकंठे वरवता गा. कर्ममार्गाने जाणारा या नियमरूपी पायथ्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो. मग प्रत्याहाराचा अधाडा, जो बुद्धीची आहे पाया निसरडा, जेथ हटी सांडिती होडा कडे लग. नंतर प्रत्याहार रूपी तुटलेला कडा लागतो. त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. त्या प्रसंगात हठयोग्यांना शेवटी आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे, नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची. तरी अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार न देणाऱ्या प्रत्याहार रूपी कड्यावर वैराग्य रूपी नखी घोरपडीसारखी हळूहळू चिकटेल आणि याप्रमाणे चढावयास आश्रय मिळेल. या दोन ओव्यांमध्ये पातंजली योगाच्या अष्टांगातील पहिली यम नियम आसन प्राणायाम व प्रत्याहार ही 5 बहिरंग साधने स्पष्ट शब्दात वर्णिलेली आहेत. श्लोकातील आरूढ शब्द लक्षात घेऊन ज्ञानदेवाने येथे अष्टांग योग असा अर्थ घेऊन त्या योगावर पर्वताचं रूपक केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की योगरूपी पर्वताच्या शिखरावर चढायचे असल्यास कर्ममार्गरूपी पायऱ्या चुकू नयेत. हा पर्वत चढत असताना यमनियमरूपी पायथा, आसनाची पायवाट, प्राणायामाची डोंगरी वाट व प्रत्याहाराचा तुटलेला कडा लागतो. अष्टांग योगावर पर्वताचे रूपक रचताना त्या मार्गातील अष्टांगे सुद्धा त्यांनी पोट रूपकात बसवलेली आहेत. या योगाचळाचा निमथा म्हणजे योगरूपी पर्वताच्या शिखरावर चढण्यास त्याने कर्ममार्गाचा सोपान म्हटलेलं आहे. ते लक्षणीय आहे. यमनियमांच्या पायथ्यापासून चढायला सुरुवात करायची. कर्मयोग हा या अभ्यासातील यमनियमरूपी खालची पायरी आहे. निष्काम विहित कर्माचरणाने यम व नियम ही योगाची पहिली 2 अंगे साध्य होतात. यम. योगसूत्रात 5 यम सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे 5 यम आहेत. 5ही यम काया वाचा मने अवलंबणे जरुरीचे आहे. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्राण्याला काया वाचा मनाने दुःख न देणे. सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलणे. अस्तेय म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वस्तूचा अभिलाष न धरणे. ब्रह्मचर्य म्हणजे स्त्री संघाची इच्छा न करणे व अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूचा संग्रह न करणे. नियमही 5 आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम आहेत. शौच म्हणजे शरीर शुद्धी, संतोष म्हणजे दैवाने जे मिळेल त्यात संतुष्टता, तप म्हणजे व्रताधिकाने शरीर कृश करणे, स्वाध्याय म्हणजे वेदाध्ययन करणे व ईश्वर प्रणिधान म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण व ध्यान करणे असे 5 नियम आहेत. आसन. निष्काम कर्मयोगाने यम व नियम या पहिल्या 2 पायऱ्या चढायच्या आहेत. मग आसनाची पाऊलवाट लागते. पाऊलवाट म्हणजे सुखाने चालता येणारी वाट. खास खाळग्यातून चालण्यापेक्षा पाऊलवाटेने चालणे सुखाचे असते. यम व नियम ही साधने करण्यास मनाची खंबीरता आवश्यक आहे.
त्या तुलनेत आसन घालून बसणे हे जास्त सोपे व सुखदायक आहे. स्थिर सुखम आसनम अशी पतंजलीने आसनाची व्याख्या केलेली आहे. प्राणायामासाठी पुष्कळ वेळ सुखाने बसता येईल असे आसन घालून बसायला लागते. प्राणायाम म्हणजे प्राण व अपान यांच्या गतीचा निरोध करणे. मन हे ज्ञानशक्ती रूप आहे, तर प्राण ही त्या मनाची क्रियाशक्ती आहे. प्राणायामाने मनाचे चांचल्य नाहीसे होते. प्रत्याहार नंतर लागतो तो प्रत्याहाराचा कडा, तो सुद्धा तुटका. स्वविषय संप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इवेंद्रियाणाम प्रत्याहारः. इंद्रियांचा आपापल्या विषयांशी संबंध तुटून त्या चित्ताच्या स्वरूपाचे अनुकरण करणे म्हणजे प्रत्याहार. इंद्रियांचा त्यांच्या विषयांशी संबंध तोडणे कठीण असल्यामुळे ज्ञानदेवाने त्याला तुटलेल्या कड्याची उपमा दिली आहे. कारण तेथे बुद्धीचे पाय घसरतात. मोठ्या मोठ्या हठयोग्यांना देखील या कड्याशी आल्यावर आपला हट्ट सोडून द्यावा लागतो. बुद्धीचे आत्म्याशी ऐक्य झाले पाहिजे, तरच योग साधला असे होईल. त्यासाठी बुद्धीची मन व इंद्रिये यांच्या तावडीतून सुटका व्हायला हवी. इंद्रिये बळेच मन व बुद्धीला आपल्याकडे ओढत असतात. इंद्रिय आणि प्रमाथिनी हरंती प्रसभम मनः असं गीतेत म्हटलंच आहे. विषयास्वादात रमणे हा इंद्रियांचा स्वभाव आहे. त्यामुळे मन इंद्रियांकडे धावते व पाठोपाठ बुद्धीही जाते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की प्रत्याहाराच्या कड्यावर बुद्धीचेही पाय घसरतात. इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करण्यासाठी अभ्यास हवा. वैराग्य म्हणजे इहपर लोकातील कोणत्याही सुखाची इच्छा नसणे. घोरपड जशी उंच कडा आपली नखे रोवून चढते, त्याप्रमाणे हा प्रत्याहाराचा कढा चढण्यास वैराग्याची नखे रोवायला हवीत. पंथराज म्हणजे पातंजल योग. पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योग मार्गाने योगरूपी पर्वताचे शिखर सर करणे हठयोगापेक्षा सोपे आहे. कारण या पंथराजात ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वराची उपासना आहे. हठयोग्यांपुढे मात्र असे काही आलंबन नसल्यामुळे भक्तीविना हठयोग्यांना योगाचलाच्या शिखरावर चढणे क्लेशदायक असते. म्हणून ज्ञानदेवानी जेथा हटिये सांडिती होडा कडे लग म्हणजे हठयोग्यांना सुद्धा आपल्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात असं म्हटलेलं आहे. या चार ओव्यात ज्ञानेशांनी अष्टांग योगातील पहिल्या 5 अंगांचे, ज्यांना बहिरंग साधन म्हणतात, त्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढे उर्वरित 3 अंतरंग साधनांचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.